नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. यंदा श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा 3 मार्च रविवार रोजी आलेला आहे. श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे. गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिला. या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथाचे एकूण 21 अध्याय आहेत. हे 21 अध्याय म्हणजे पारायण कसे करावे, पारायणाचे विविध प्रकार कोणते, महाराजांची सेवा कशी करावी आणि नैवेद्य काय करावा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पारायण म्हणजे काय? आपले गुरु, संत किंवा देव यांच्या अधिकृत चरित्राचे स्वेच्छेने, शुद्ध अंतकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनावर बसून पूर्णपणे रममान होऊन केलेले वाचन, पठण करणे, संतांची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या, दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण होय. पारायणाचे विविध प्रकार असतात. एक आसनी पारायण. एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचनगतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. गुरुपुष्पामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितले आहे. एक दिवसीय पारायण. एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून 1-2 ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते एक दिवसीय पारायण होय. सप्ताह पारायण. 7 दिवस दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन आपण करू शकतो. 3 दिवसीय पारायण. 3 दिवस दररोज 7 अध्याय किंवा 9, 7 व 5 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी, द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणूंनी सांगितले आहे. मंदिरामध्ये किंवा घरी देखील आपण हे पारायण करू शकतो. गुरुवारचे पारायण. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व 21 हा महाराजांचा शुभ अंक. 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचवायचा व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते. असा द्विगुणित लाभ मिळतो. एका ग्रुपमध्ये 21 भक्तच भाग घेऊ शकतात. हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. चक्री पारायण किंवा 21 दिवसीय पारायण. खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय, पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा, 21व्या दिवशी सर्वांनी 21वा अध्याय वाचणे असे वाचन करून 21 दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा उपासना करतात. यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. संकीर्तन पारायण. एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे. सामूहिक पारायण. एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ म्हणजेच 21 अध्याय वाचन करावे.
प्रत्येकाच्या वाचनगतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होते. गजानन महाराजांना नैवेद्य कोणता असावा? गजानन महाराजांना झुणका भाकरी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, आंबाडीची भाजी, पेढे, खिचडी, पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असे. कधी कधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी कधी 3-4 दिवस उपाशी राहायचे. अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वान्न असो, भाकरी आणि ठेचा असो, ते प्रसन्न भावाने सेवन करायचे. महाराजांच्या सेवा या त्यांच्या आवडता मंत्र गणगण गणात बोते नामाचा दिवसभरात कधीही 1, 3, 5, 11 अशा संख्येने माळींचा जप करावा, अभिषेक करावा, पारायण वाचून अशा प्रकारे प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करता येतो. आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.